नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। वाढे बोलाई गावच्या परिसराच्या सर्वांगीण विकासाकरिता सरपंच पदाच्या निवडणुकीचे आव्हान स्वीकारले असून ज्येष्ठ ग्रामस्थ महिला यांचा आशीर्वाद आणि युवक यांच्या साथीने विजयाची बाजी मारणार असल्याचा विश्वास वाढे बोलाई ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीच्या लोकप्रिय उमेदवार सविताताई गावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। लोकसेवक श्रीकांतदादा गावडे यांच्या वतीने अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, भाविक सहभागी झाले होते। आजी माजी सरपंच, ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिला यांनी यावेळी सविताताई गावडे यांना एकमुखानं पाठिंबा देत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी बोलताना व्यक्त केला। यात्रेमध्ये चहा, नाश्ता, फराळ, जेवण, बस प्रवास आणि मुक्कामाची सोय अतिशय उत्तमरित्या केल्याबद्दल सर्व भाविकांनी श्रीकांतदादा गावडे आणि सविताताई गावडे या सेवाभावी दाम्पत्याचे अभिनंदन केले। पाहूया हा वृत्तांत। महिलांसाठी तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर ट्रिपचे नियोजन केलेले आहे। आपल्या सर्व शेतकरी महिला रोज शेतात राबत असतात, तर त्या शेतकरी महिलांसाठी एक विरंगुळा किंवा एक त्यांच्या आवडीचं स्वामी समर्थांचं किंवा तुळजापूर मातेचं दर्शन महिलांना व्हावे, हाच यामागचा एक उद्देश आहे। तर सर्व महिला एकदम प्रेमाने या ट्रिपमध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। तर त्या सर्व महिलांचे मी मनापासून आभार मानते आणि असेच सर्व मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे असावेत असे मी सर्वांना आवाहन करते। भक्ती सेवा करता करता आपल्या गावात नक्कीच निश्चितपणे चांगल्या प्रकारचे ज्या ज्या गरजेच्या सोयी उपलब्ध करून देता येतील त्या सर्व सोयी मी निश्चितपणे प्रामाणिकपणे सर्व जनतेला मिळवण्याचा प्रयत्न करीन अशी सर्व मायबाप जनतेला ग्वाही देते। मायबाप जनतेचे सर्वांचे मला खूप मोठ्या प्रमाणात प्रेम व विश्वास त्यांच्या मनात एक दिसत आहे। असंच मायबाप जनतेला माझ्याविषयी व प्रेम कायमस्वरूपी अशाच प्रकारचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे खंबीरपणे असावा अशी मी मायबाप जनतेला विनंती करते। सविता गावडे यांनी जी यात्रा याचं नियोजन केलेलं आहे ते खूप छान आहे। 20 बसचं नियोजन होतं, पण आणखी 5 बस बोलवाव्या लागल्या आणि नाश्ता वगैरे व्यवस्था सगळी व्यवस्था झालेली आहे। आम्ही सगळ्या महिला त्यांच्या सोबत निघालोय। देवदर्शन आहे अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर असं, आणि आम्हाला त्यांच्याबरोबर प्रवास आनंददायी करायचा आहे। सरपंच म्हणून सविताताई गावचे सर्व प्रश्न सोडवतील असा मला पूर्ण विश्वास आहे। महिलांचा पूर्ण पाठिंबा आहे। महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे आणि त्या सगळ्यांचा पाठिंबा तिला आहे, सविताला आहे आणि ती उत्तमरित्या काम करू शकते पुढे पण, असं बी आम्हाला विश्वास आहे। सविताताई ह्या खूप छान काम करतील पुढे। त्यांनी आता तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या ठिकाणी ट्रिप काढलेली आहे। सर्व महिला माता भगिनी आपल्या सर्व कामाचा विरंगुळा बाजूला ठेवून देवदर्शनाला निघालेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी व्यवस्थित नाश्त्याची सोय केली, चहाची सोय केली, सर्वांची व्यवस्थित काळजी घेतात त्या। त्याचबरोबर त्या इथून पुढे एकदम अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील अशी आमच्या सर्वांची आशा आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा आई तुळजाभवानी पूर्ण करू। धन्यवाद। नियोजन पण खूप भारी आहे, नाश्ता जेवणाची पण त्यांनी सोय केली आणि खूप सारं पब्लिक सुद्धा आहे आणि ही ट्रिप सर्वांसाठी चांगली जावी अशी मी आशा करते।